सन्मान्य जरांगे पाटील साहेबांच्या मनगटामध्ये बळ देणाऱ्या या शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठ्यांचा हा एल्गार, एकजुटीची ही ताकद, केंद्र दरबारी आपले प्रश्न मांडताना आपण इथे दाखवतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं, आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. लयच येडत काढ होता आपल्याला. आता कार्यक्रमच झाला असं यांचा. सोलापूरची जनता बघितली, काही जण तर बघत बी नसते भाऊ. त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असं. आता मी सांगितलं होतं त्यांना, फक्त तुम्ही आमच्या, मी सगळ्याला दिसतोय शांत बसा, आणि नाही दिसलं काय करता मग. आता ऐकून घ्या, लाखांना लोक सकाळपासून थांबले तिथे. इतका पाऊस आला तरी सोलापूरचे बाजार हल्ले नाहीत. आणि मी बी तुमच्या रक्ताचा पोरगा आहे, मी बी हालत नाही. येऊन दे मुसळधार आला तरी. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मुंबई, कोकण एक नाही. यांनी आपल्या दुश्मनी असल्यासारखं पेरलंय. आपल्यात काहीच, ऐका ना, एक मिनिट ऐका ना, नाही दिसलं तरी चालन काय. आणि त्याचं बाकी तिथनं सोलापुरात कसं आल्यामुळे खवळ तुम्हाला काय होईल दिसणार नाही. नका दिसून देऊ, मग आवाज येतो थेट दिल्ली बोल. पण हे दाखवते जरा कोणाला, सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला बी कोणतरी पाहिजेत ना. बघू द्या त्यांना सोलापूरने कशी जिरिली सगळ्याची म्हणून. यांनी आपल्यात भेद केलाय. माय बापावर शांततेने समजून घ्या, विषय आपला कुठं आलाय. नेमका मराठाच कशाच्या आधारावर घेरलाय. मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केले ते मी सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल, नका दिसून देऊ. आपल्या अस्मितेला हात घालायचं काम या लोकांनी आता केलंय. ज्या वेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभं राहतं, तुम्हाला उभं राहायचं जरा नाही, चला वा बाहेर, वचवच करू नका. उभं राहू दे बाबा, तुला काही ताण आहे का, तुला दिसतंय ना. उगाच आरडावारडा एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागलात तुम्ही. त्यांना बसायचं नाही, उभं राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं. त्यांना पहिल्यापासून उभं राहायची सवय आहे, कारण ते राजकारणातले. हे कवाच खाली टेकणार नाहीत, कारण यांना मुळ्यात झालेले. ह्या राजकारणाचं मुळ्यात उठिलंय बी जिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्यात कुठं टाइम घालता आपला खाली बसन वर बस म्हणण्यात. आता कुठं बसायचं हे 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं. माझा मराठा समाज संकटात यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. मायबापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको, मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडलाय.
ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलंय. मी इमानदारीनं काम करतोय. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही. हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं आहे. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलंय. यांचं म्हणणं आहे हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबाप तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत. इतके हरामखोर अवलाद आहे. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आलेत. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं. त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक मेळ लागा ना. मी इकडे बोलतो तुम्ही तिकडे कोणकडे बघा. आता हा असं आहे होय. म्हणजे मराठ्याचं समजा चारी बाजून लक्ष असतं बा. कोण येतो भोगाच तिकडे टीव्ही लावलेली. मला मिळत लागा ना ते तिकडे कोणकडे भिताडाकडे बघत येत. कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे. आला चांगला माणूस होता राव त्यो, त्याला काय झालं गाणू. आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या ग्यामुळे कुठं चालून मग बस खाजीत सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं? मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो. तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो, काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही, आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो. त्यामुळे मी बी काय शहाण्या तालमीतला नाही. तू काय माया नादी लागू नको बाबा. माझी विनंती आहे, मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही बी. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतोय.
तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे ना तुम्हाला? मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कस काय? तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कस काय? तुमचा कस काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणतेच क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला का हे कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी आहे, पण कस काय मुंडक्यावर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं का नाही? मराठ्याला आरक्षण उलसे का व्हाय ना बा, दिलं का नाही? राहिलेला बी पुढच्या झपक्यात देणारच. आणि त्याने नाही दिलं त्यांचे पारडेच म्हणून समजायचं सगळे. एकदा मोकळ्या मनात सांग का बरं, पाडायचे का रे सगळे? ओय बदलणार नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं, ते पाडायचे का उभा करायचे. आणि उभा केलं तर निवडून बी द्यावं लागतं बरं का. वाहून द्या ना आपल्याच गरीबाचे 5, 50, 100. अरे आपला हक्काचं कोणी नाही रे तिथं मांडायला. तिथं छगन भुजबळ आयला ते 15 दिवस झालं कुठे गेलं कोण? अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आले तिकडे? त्याला घेऊन छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईन त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कचकतच असतो आपला. मग पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडो म्हणलो, पाडा म्हणलो बरं का, तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला कुठं भेटलं की मुसलमान म्हणायचे पाडो. एवढी बार म्हणलं पाडो तो पाडो, हो द्या पाडो पाडो सगळ्या. कारण मग आपलं तसंच असतं. मग हिंदीचं मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. अर आता तुमचं काय चाललंय? हे लय अवघड आहे मामा, तुम्हाला नाही माहित. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने. मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूच. आता मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन
उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलो नाही. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज कामं धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज 1 वर्ष झालं लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काय बोललोच नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठे म्हणतात. यांच्या नादाला लागला ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. 96 कोळी कशाला म्हणतात? आम्हाला नुसत्या 96 कोळीच्या भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे 96 कोळी म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला 96 कोळी म्हणलं जातं. तू कोणचा रे 96 कोळी आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी घे तुला त्याच्यात? बरं तुम्ही 96 कोळी तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या 96 कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता माऊल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत, त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीयेत. रक्ताच्या थारोळ्यात किंकळणारे आमच्या अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्याने फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टाफ मुंबईचा, तिथे असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल? ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कोळी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूला बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे आणि जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजेत. हे आम्ही आमच्या 96 कोळात आणि तुमच्या 96 कोळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे.
इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढं स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजून राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळं? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, चारही सांगतो आम्ही, 4चे 6 झालेत वाटतं. आता संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. 1चे 2. कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतंय, कोणाचीच कोणाला मेळ नाही. त्यांच्यात बी असा पचका झालाय. कुठून काय आवाज येतो रे? मराठीचे पुट्टे असे, त्यामुळे या मुंबईला जायचंच नको म्हणतो मी. आणि ते म्हणतात मुंबईला चला. या बारीने जर ठरलं तर अवघडच होईल बा. हाय डोक्यात माया बी, पण येतात का धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी, म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही, म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड माणसच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो, तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका, म्हणलं असतं का नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती आहे मी काय करीत असतो. आमच्या बदनापूरच्या बी माहिती आहे मी काय करतो. माग लागलो मग सुट्टीत नाही आपल्यापाशी. मग ते कोणाचा असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, ना तिकडे भाजप असो, ना तिकडे काही असो, आपला बाप मराठा समाज. हा, ते पक्ष किती काही येतात माहिती आहे, कितीकडे जातात त्यांच्या येतात. आता 3-3 आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत? निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशा दे, मग जात मोठी करण्यात. त्यांचा स्वार्थ कशा दे, किती येतात मोजारे, एकदा येणारच नाही काय मोजतो. पावसात झोप बीज, नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसतात कोणाचंच. इथून पुढं यांचे झाले 3-3, त्यातल्या अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल? म्हणलं मला काय माहित तो काय होईल ती. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला निवडून आणतो त्याला पाडीत होतोच आम्ही. त्यांच्यातच झोपलंय तिकीट वाटायच्या आधीच. आपलं साधलं ना, मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो, हा एकच द्या. हो एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत, एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळ्या गाडीतले उमेदवार आहेत. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा, मी पक्का निवडून येणार आहे. म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार आहे बाबा, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं, नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग अभि यापर्यंत ध्यान ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतले. ते म्हणला त्याच्या गाडीत उगा आलतो मी बसून, याचा अर्थ काय त्याच्या मागं नाही मी. हा म्हणजे बघा नमुने मराठीचे. एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली,
मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली तर उमेदवार एक देण्या काय ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2, 4, 5, 6 जण जर इच्छुक असावं, नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असलं पाहिजे, पण समाजाने जर एक ठरवला त्याच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी ते उभा राहिला, याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माया भोवती 150 उमेदवार. कोणी म्हणतं एवढे बार मी लय फिरलो माया संग देण ठेवा. आता तुमच्यावर सगळ्यावर देण ठेवतो मग मी काय करू? मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या, ही गोरगरिबांची लाट आली. या लाटीत मराठ्यांना वाटतं आपले लेकरं जात मोठी होणार आहे, धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकरं मोठे होते, दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढीच संधी आहे, गरिबांची लाट आली. 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकतं. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहा. जर दिला तर न तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29ला ठरवायचं आणि तुमच्या साक्षीनं. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात तर इतके उठिलेत. परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता, एक मावशी, तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठे करणारे लोक आता कमी राहिलेत. ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी कामं सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान आहे. सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडत सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी. त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही काही मिळालं तर चालेल, पण गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका. तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय, मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचंय. ही जात आपल्याला सांभाळणारी, पक्ष सांभाळणार नाहीये. याच भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केलेत. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलंय. आता तरी शालेय खूप दिवसानंतर समाज एकत्र आलाय. समाजाच्या विरोधात जाऊन समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम नका करू. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाचे तळतळ जाणार. हा मराठा समाज कष्ट करून लेकरं शिकवतोय. या मराठा समाजाला कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघे इतक्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं. 1-1 रुपया जमा करून आपले लेकरं शिकवलेत. मराठ्यांच्या आईबापानं स्वप्न बघितलंय माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे.
या मायबाप मराठ्याच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवलेत. ऊस तोडलाय, या मराठा समाजानं हमाली केली. या मराठा समाजानं लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवलाय. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय, ट्रॅक्टरवरती लोकांच्या ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतोय. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतोय. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाही येत. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगा आपली मुलगी शिकवायला लागलाय. मराठ्यांनी गावाकडचे घर विकलेत, मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाचे आईबाप दोघे शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतोय, माझ्या समाजाची तळमळ व्हायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काही आमिष दाखवलं असेल, तुम्हाला काही पद देऊ म्हणले असतील, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराचं रडणं तो बघत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळलंय आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळलंय ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांशी. तुम्ही आमचे रक्तामासाचे माझ्या मराठ्यांशी बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलन नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% ओबीसीतून मिळते, फक्त तुम्ही दम धरा. मुंबई जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काय गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काय गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून गचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याची ताकद मराठ्यात. तुम्ही फक्त बाकीचे दम धरा, बुळबुळ करू नका. तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलणार, बुळबुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार आहे. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार आहे. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टकोऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्याला त्याचं काही माहित नसतं, मराठ्याला देणं घेणं नाही त्याचं तिकडे काही वय. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलाय त्याला. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्यात. आता 2-3 जाती घातल्यात या 2 दिवसात.
आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण. यांनी काल 2-3 जाती घातल्यात. कोणाकोणाला माहिती इमानदारीने सांगा बरं? झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळं केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्या देखता गेलं आपलं. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीयेत. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला, तरी 50% आत आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्ष आणि पक्षाचा नेता जागवा तुम्ही, त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका. स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळं बोगस आरक्षण खात्यात. यांनी सगळ्या चोट्या टोळ्या जवळ केल्यात. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे उठणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून, मोठ्या दरोड्यापर्यंत त्याच जवळ आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ, त्याच्याजवळ. 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळच, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळच. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, हे आपण नाही भाऊ कोणाचं नाव घेत. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. आपला कचका तसा असतो. त्यामुळं कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची गिनतीच मराठ्याच्या डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत नाही. त्यांची वळवळ काय असते तर त्यांना कळलेली. आता मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं, मनोज जरांगेच्या म्हणत नाही मी कवाच. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा, हीच कचका कळालेला आहे सगळ्याला. बोगस आरक्षण खाणारे हे, आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो. आणि त्यांनी 550 गोळा केले तर ते मायाविरोधात बोलत. अरे तुम्ही एक मायबापावर एक विचार करा. अरे म्या यांचं केलंय का इतके मायाविरोधात बोलत आहेत, तुटून पडलेत. बरं ते झालं यांनी 3री टोळी तयार केली. ते आता डाको माको नाही का देव, दहीहंडी डाको मको देव, एवढा दिसतो बा देव, एवढाच आहे. माय आता जवळ भाक्याला माया गुडघ्या वाटीलाच लागतो का गाणू. ते ढोंगाडावर पॅन्ट फाटलेली, ठिगळं शिवलेली ती पॅन्ट, आणि ते डाको मको ते काहीतरी म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरीवर भेटल्यावर हे काय करते तुमचे. मी म्हणतो एवढे चाळे करायची फडणवीस साहेबाला काही गरजच नाही. सगळ्यात सोपं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं, हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील. पण आडवा चालला की मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचा. आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून, बस करा जरा आता. नेत्यांचं उद करायचं बंद करा. 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित, बेकार आणि व्यसनी झालेले दिसतील. ह्या पापाचे धनी तुम्ही बनू नका. तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उद करत राहिलात तर तुमच्या डोळ्या देखता तुमच्या पोराने आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागणार आहे. समजून घ्या माझी तळमळ आणि तळतळ. खोल जाऊन विचार करा. परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. वाईट परिस्थिती मराठ्यांवरती येईल. मराठ्यांच्या पोरांचे आत्ताच हाल चालले. तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचं वाटोळ होईल. तुम्हाला फरक सांगतो, ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले, पक्षाला नाही. थोडे भानावर या मराठ्यांचे लोक. तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे, पक्षाला आणि नेत्याला नाही. हा, यातून तुम्हाला आणखीन एक सूट देतो. आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळून द्या,
तुमच्या पोरांना आरक्षण मिळून द्या, तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा, आमची काय हरकत नाही, पण त्यांच्यासारखं वागायला शिका, पर्याय नाही. मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार, त्यांना काय करायचं करू द्या. आता त्यांनी ठरवलंय मला घेरायचं, मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलंय. चारही बाजूनं यांनी टोळ्या उभा केल्यात, पण मी काय यांना हरत नाही. आणि तुम्हाला शब्द आहे, या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझं शब्द आहे, कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जमलात की कुंकडं बघा नुसते मराठ्याचे. इकडच्या कडेला तर आपली नजरच पुरत नाही भाऊ, इतक्या लांब आहेत. इकडं तर काय दिसतच नाही, इकडं बिल्डिंग आहेत. इतक्या ताकदीनं सोलापूरचा मराठा जिंकलाय, इकडे फुले. हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्यातली एकही मराठा आता घरीत बसणार नाही. तुम्ही पुन्हा वातावरण उसळलं, तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण भेद नाहीये, आम्ही सगळे करोडो मराठे एक ते सोलापूरनं पश्चिम महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं. यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, किती बी टोळे येऊन द्या बरं, मी बी टोळे मुकदाना दमाच्या बापाचा बाप होऊ दे, यांना झोपितो त्याशिवाय सोडितच नाही मी बी. फक्त तुम्ही सातन आशीर्वाद असंच मागं ठेवा. तुम्ही जर असे पक्के राहिलात ना, यांना पाणी पाजिलच म्हणायचं मी गटारातलं, दुसरं तिसरं नाही. आणि मला काय व्हायचं नाही, मी खरं सांगतो, हे दाटून म्हणतात मला. आता तर ते प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला, ते म्हणले हे हो काय म्हणले, देवेंद्र फडणवीसचा काय मान त्याचं नाटक, हा देवेंद्र फडणवीसचं माझं नकली भांडणे असं ते म्हणलेत. आणि सोलापूरलाच म्हणलेत वाटतं. इथून ते फक्त नांदेडलाच गेलेत. इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस आहे, त्याच्या यायचा दांदा. म्हणजे मी नेमकं आहेच कोणाचा, मग कोणालाच मेळ लागा ना, मी कोणाचा माणूस. यांना महाकोड उरगडूच शकत नाही, तर हे पडलेले असतील. कारण मी कोणाचा आहे, फक्त मराठ्यांचा, आणि माझा मालक फक्त मराठा, कोणीच नाही. आणि मी कोणाला गिनीत नाही. आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात. तुम्हाला वेळ आहे का 10 मिनिटं आणखीन? 10 मिनिटं जास्त नाही. मला बिल्ला वेळ उभा नाही राहत आहेत. मला खाली उतरताना सुद्धा कंबराला धरायला लागतं. मला सलाईन काढून आणलंय, त्याच्यामुळं मला तुम्ही दिसलात की मग दुखणं पळून जातं. मराठा दिसला की माझ्या शक्ती येते. यांनी मी कोणाचा यांना कोडं नाही सुटू शकत. मी मराठ्यांना जर मायबाप मानलं तर ही शक्ती इतकी भयानक आहे, ही कोणालाच नाही रोखत आता. आणि मराठ्यांना मी शब्द दिलेला आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मरणाच्या घटका मोजायची जरी मला वेळ आली तरी मी फक्त मराठा मराठा आणि मराठा आरक्षणच म्हणणार. मी फुटत नाही. नाही तर तुम्हाला सरळ सांगतो, असा महाराष्ट्रात माणूस नसन ज्याचे मुख्यमंत्र्यासंग संबंध येत म्हणल्यावर ते पक्ष जातीकून बोलन म्हणून. अरे सध्या इतकं बेकार आहे, एखाद्या आमदारानं जर खांद्यावर हात टाकला ना, माणसं दुसरे नीट बोलत नाही त्या काय मकाला. मायापाशी मुख्यमंत्री आला, 2 उपमुख्यमंत्री आले, 2 आहेत का 3, 2 उपमुख्यमंत्री आले, सगळं मंत्रिमंडळ आलं, एवढी सुद्धा नीट ढळू दिली नाही मी, इंचभर सुद्धा नीट ढळू नाही दिली. कारण मला गरजच नाही यांची. मला गरज काय यांची? एका माझ्या गाडीला डिझेल टाकून देते का? मग गरज काय मला यांची? आणि टाकून दिलं तर मी त्या गाडीतच बसणार नाही. आणि मला गाडी हाय कुठं डिझेल टाकायला? टाकी तो कुठं? मीच लोकांच्या गाडीत बसतो. मायापाशी गाड्याचे नंबर लागलेत, नंबर किती नशिबाने मग मी. म्हणून महामालक हे हवे. महामालक कोणीच नाही. 123 गाव आहेत गोदापट्ट्यात, आणखीन गाड्याच्या नंबरच नाही आले बऱ्याच जणांची. त्यांच्याच भांडणं खेळत येते.
ते म्हणतात तूच हमेशा बसत तो आहे गाडीत, आमच्यात बसून दे एखाद्या बार. मी म्हणलं नको बसू, तो आहे गाडीत नको बसू. मला जर तो आहे गाडीत बसिलं, गाडी मोडते बिटेन मला बसिलं. कारण मराठीचे माणसं असे ढगले देतात गाडी सकट, इतकले खड्डे पडत आहेत तिला. आणि मग त्याने एकदा गॅरेजला नेऊन लागले ते म्हणतो पार्टच भेटत नाही. म्हणलं होतं पार्टच भेटणार म्हणतो. म्हणलं तुला म्हणलं होतं मी मला नको गाडी देऊ. ते म्हणतो इथून पुढं नाही द्यायचो. कारण ते गाडीत नीट नाही झाली, देऊन काय करतो तू आता. इथं गाड्याचेच नंबर लागानात आणि हे डिझेल टाकते ना कशात माझे. आणि काही काही तर माझ्याकडे नुसती गाडी आणून घालतात. मी आधी वाकून बघत असतो त्या डिझेल टाकलेलं आहे का. कारण मोकळे आणून घातल्यावर त्याच्यात टाकी तो काय. मला जर इमानदारीने सांगतो तुम्हाला, माय बाप म्हणतोय तुम्हाला मी तुमच्यासमोर एक शब्द नाही खोटा बोलणार. मला जर ठरलं माझ्या सांगच्या गाड्यावाल्याने याला इथं सोलापुरात सोडून जायचं, तुम्हाला सांगतो मी इथून आंतरवालीला जायला सुद्धा 1 रुपया बी नाही माझ्या खिशात. नाही ती भाग नाही, तुम्ही आहेचा भाग नाही. एक बोलण्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, रिअल परिस्थिती. कारण यांचे करोडो रुपये आणि यांचे पदसुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानापुढं. आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही, माझा सुद्धा नाही. स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे अवलाद माझे नाही. मी मोडन पण खरंच वागणार नाही. पण मराठ्यांची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही आता. मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या, हसत मरल, पण ओबीसीतून मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही. मग कोणी बी येऊ दे आडवा, कोणी पण येऊ दे. मी यांना सगळ्यांना नीट केलंय. फक्त तुम्ही हटू नका, तुम्ही साथ सोडू नका. यांचा बुकटाच करतो मी, त्याची काळजीच करू नका तुम्ही. फक्त सातत्य ठेवा, सतत बाहेर यावं लागणार आहे. आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आव्हान करतो, जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो, जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा. गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस यायचे दिवस आलेत. एकजुटीनं फक्त उभा राहा. मुस्लिम असन, धनगर असन, दलित असन, बारा बलुतेदार असन, लिंगायत समाज असन, कोणताही समाज असू द्या, गोरगरिबांची लाट आली, पायाखाली तुडवायची राजकीय नेते वेळ आली. जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोरगरीब सगळे एका बाजूने उभा राहा. तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काळजीच करू नका. आणि मराठ्यांनाही सांगतो, या सोलापूर नगरीतूनच सांगतो, काय झालं रे, आरक्षण भेटलं काय मागच्या कडीला, गब्बा सावून शिकरायलंय. मराठ्यांनाही सांगतो, एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याचं कारण आजच सांगतो, दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं. तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. त्याने जर तुमचं काम नाही केलं, तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं. त्याला फक्त मैच भाषा कळते, मी आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. मी कच घोडे लावून काम करून घेतो तुमचं त्याच्याकडून, तुम्ही काळजीच करू नका. फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा. एक माणूस दिला की तोच आपला समजायचा. आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत, ते कोणत्या तरी पक्षासाठी करतात असं समजायचं. त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. दुसरं काम, यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. हे सोलापूर नगरीतूनच सांगायलो मी. जर 29ला ठरलं तर, नाही ठरलं तर पाडायचं. दोन्ही सोपंच आहे आपल्यासाठी, काही अडचण नाही. मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळतात. जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर पाडापाडी. पाडापाडीत बिलय मजा आहे. पाडापाडीत कोणालाच झोप येत नाही. त्या दोन नेत्याने उमेदवाराला वाटतंय कोण निवडून येईन बुवा आता. ते उमेदवारालाच एकामेकाला विचारते, तो कस काय. ते म्हणतो मलाच इकडं कोपऱ्यात बेकार यावं. ते म्हणतो मा इकडं कोपरा कोणकडे गेला का मग. म्हणजे इतकी पाडापाडीत फजी ते डेंजर. दुसरं काम करायचंय, मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी नोकरदारांनी नोकरीला नाही जायचं. काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं. व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही.
वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही. राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत, त्याला ट्रॅव्हल देतात आणि आपलं 50-50 मतदान भरून बाहेर नेतात. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. त्यांना बिचारायला असं वाटतं चला देव धर्म करून येऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालिलं, चला देव धर्म करून येऊ. ते अडाणी आहेत बिचारे, भोळे आहेत. त्यांना समजून सांगा आपलं शीट पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदानात बाहेर घेऊन चालले. जत्राला जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्माला जा, माघारी येऊत नका. हे पाळायचं. 5वा मुद्दा सांगतोय आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे. बोगस मतदानावर मध्ये ठेवायचं नाही. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले इकडे जोडिले, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडिले. बोगस मतदान ठेवायचं नाही. 100% मतदान मराठ्यांनी करायचं, कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखाद्याला लय कंट असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावईत नेऊन बसा. त्याचा जावई उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही. त्यांचीच मोकळी मजा नाही झाली का आता? हे लोक आपल्या तिसऱ्याचेच निवडून आले. प्रचार नाही, काही नाही, सभेला लोक नाही. 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला आणि प्रचाराला जायचं नाही. बंद. मंडप मोकळे पडले पाहिजे त्यांचे. नुसते हलक्या वाजणारेच दिसले पाहिजेत फक्त, दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते ते जसं आत्ता केलं तर त्यांनी तसं नाही का. EWS आरक्षण दिलं, अर ते सांगत राहील तुम्हाला. आहे का टाइम थोडा? तुम्ही म्हणता थोडा थोडा म्हणून याने भोगाच पडला हो. बघा EWS यांनी एक नवीन षड्यंत्र आणलं. चंद्रकांत दादा महामानव, आधी मानव नव्हते का जुने, ते हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पा चीनची. दादा दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकून फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत म्हणतो मला नाव ठेवतात, मला तेरे नाम म्हणतात. मी काय आलं म्हणलं तुला तेरे नाम, मी काय आलं म्हणू? बघा त्याने काय कार्यक्रम केला. पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही राहिली. हे लेकरं शिक्षणासाठी तरसायला लागलेत. मुलींना आशा वाढली, सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं, मुलींची आशा वाढली, त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला. म्हणजे हेच देणार रोष पण हेच अंगावर घेणार. यांनी दुसरं काम केलं, 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरीही मराठ्यावर लादलं, बळच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाचे, सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं. EWS रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे EWS रद्द केलं. मी म्हणलं की EWS रद्द करा. तुमच्या का डोके सडे का काय बधीर झालात तुम्ही? त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी ताक पे जाऊ नका, दुपारा पेत जा. तुम्ही दुपारा जे प्यायचं ते संध्याकाळी पेताय, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेताय. त्याने तुम्हाला मिळत लागणार कशात पाणी टाकाव. तुम्हाला मिळत लागणार. तुम्ही आता धुंदीत. EWS रद्द केलं तुम्ही, सांगताय आम्हाला. मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं तुम्ही. तुम्हाला काय होतंय? तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, इथं काळज जळायला लागलेत आमचे, राख रागुळी व्हायला लागले आमच्या कुटुंबाची. तुम्हाला काय होतंय? EWS तुम्ही रद्द केलं. EWS मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केलेत. पोरांचे ग्राउंड झाले, पोरं बाहेर पडले. पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले, पोरं बाहेर पडले. ECBCचा ऑप्शन
तुम्ही ओपन केला नाही, त्याला व्हॅलिडिटीची अडचण आली. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले, त्याला 6 महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला. चारही बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा करायला लागलात आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कसं फिरलं. याचं कारण हे, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती, EWS, SCBC आणि कुणबी म्हणजे ओबीसीचे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. तिन्हीपैकी कोणचं ऑप्शन घेतील, पोरं त्यांचं भविष्य घडवतील. ज्या पोरांना EWS मधून फॉर्म भरलेत त्यांचे अर्ज रिजेक्ट करू नका. कुणबीच्या प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या. कुणबी नोंदी शोधायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना तातडीने व्हॅलिडिटी सुद्धा द्या. याचे आदेश पारित करा. पैसे देऊ नका, ती चूक तुमची. त्याच्या थोबाडीत हाना पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याच्या. पैसे देणं चूक ही तुमची, त्याची नाही. आपले काम जबाबदारीने करा. आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो, ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवाला त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना त्याला म्हणा अर्ज करायचे सांगा. त्याची नोंद निघाली, ते एकटंच खिशात नोंद घेऊन बसले. बाकीच्यांना सांगा तुमचे अर्ज करून नोंदी काढा. कारण त्या धाराशिवला 15,000 का काय नोंदी सापडल्यात, 5,000 का 15,000 काहीतरी, नाही 5,000 सापडल्यात. किती सापडल्यात? 15,000. 13,000 सापडल्यात आणि प्रमाणपत्र 20,000 का काय निघाले. याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावेत किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्याला. इथून पुढे टंगड्या वडायचे काम बंद करा. सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे, ह्या कामाला लागा. आणि शेवटची विनंती, उमेदवार लढायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला आपण ठरवू. सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावातले माणसं आंतरवालीत यायचे. 1 दिवस काम बंद, पण आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचंय. काय कशाला? बरोबर, बोलतो मी सांगतो त्यांना आज संध्याकाळी. पुन्हा जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे, मायबाप एकजूट फुटून देऊ नका. यांनी आपल्याला घेरायचं ठरवलंय, आपली जात आणि आपले मुलं संपायचे ठरवलेत. मुलापेक्षा आणि जातीपेक्षा मोठं कोणालाच मानू नका. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला अजिबात नाही. कारण जो पक्ष आणि जो नेता आपण मोठा केलाय तो जर आपल्या जातीच्या विरोधात बोलणार असला तर त्या पक्षाचं सुद्धा काम करू नका. कारण ह्या अवलादी आपल्या नाहीत असं समजा. आपली जात आणि आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करायचा. माझा तुम्हाला शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागे सरकणार नाही हा शब्द देतो. आणि सगळ्यांनी 29 तारखेला आंतरवालीला बैठकीला यायचंय. आपण लाखाच्या संख्येनं जमलात त्याबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेत जा. गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन. POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 94 22 45 73 84.